वीरशैव धर्माचे आद्य संस्थापक जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्य, वीरशैव धर्माचे आद्य प्रचारक, समतेचे जनक, क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर, तमाम वीरशैवांचं श्रद्धास्थान संत शिरोमणी मन्मथ माऊली आणि ज्या पवित्र क्षेत्रावर आपण एकत्र जमलो आहोत त्या बसव कल्याणच्या या पुण्यभूमीमध्ये संपन्न होत असलेल्या शिवा संघटनेच्या 30व्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावर आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व आदरणीय गुरुवर्य या सर्वांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या या वर्धापन दिन सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आणि या बसव कल्याण नगरीचे विद्यमान आमदार, लोकप्रिय आमदार सन्माननीय शरणू सलगर साहेब, आपल्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय प्रवीण स्वामी साहेब, जे शुभेच्छा देऊन या ठिकाणा पुढच्या कार्यक्रमासाठी गेले ते सन्माननीय आमदार माधवराव मोरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित शिवा संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत अप्पा सेठे, शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय अभयराव कल्लावार, सन्माननीय डॉक्टर वायडी कोटके, सन्माननीय दत्ताभाऊ संकरे, शिवा संघटनेचे व्यासपीठावरील सर्व महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून समाजाच्या प्रेमापोटी तळमळणारे एक जाणता समाजातला व्यक्ती म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो ते आमचे बसवराज पाटील कवळखेडकर, राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या पश्चात भक्तिस्थळाचं ट्रस्टचं अध्यक्षपद घेऊन त्यांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन चालणारे कीर्तन केसरी शिवभक्तपरायण भगवंतराव पाटील जांभळगेकर, व्यासपीठावरील वेळ्या बाबी मी नावं घेणार नाही, सर्वच उपस्थित मान्यवर, समोर बसलेले वेगवेगळ्या जिल्ह्यातून उपस्थित असलेले सर्व शिवा संघटनेचे सन्माननीय पदाधिकारी, बसव कल्याण नगरीमध्ये हा कार्यक्रम घेता स्थानिक पातळीवरती मोठं योगदान आणि मदत करणारे सर्व स्थानिक पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमच्या माता भगिनी, तरुण कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना या पवित्र भूमीमध्ये शिवा संघटनेचा 30वा वर्धापन दिन घेताना आपल्या सहित
महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हा कार्यक्रम जे ऑनलाईन पाहतात त्यांना सुद्धा सर्वांना 30व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. बांधवांनो, खरं तर हा सुवर्णयोग आजच्या प्रसंगी हा वर्धापन दिन घेताना आलेला. उल्लेख झाला समतेची भूमी किंवा ज्या ठिकाणी क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये अनुभव मंडप स्थापन केला, ती महात्मा बसवेश्वरांची कर्मभूमी किंवा शरणभूमी त्याचा उल्लेख झाला. अशा या पवित्र बसव कल्याण नगरीमध्ये 30वा वर्धापन दिन घेताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद कशाचा वाटला असेल तर ज्यासाठी 30 वर्ष शिवा संघटना चळवळ म्हणून काम करते आहे, तिथं कुठलाही भेद आम्हाला मान्य नाही, ते पंचाचार्यवादी आणि विरक्तवादी एका व्यासपीठावर आहे हे बघून मला त्या ठिकाणी आनंद. मित्रहो, शिवा संघटनेची स्थापना 28 जानेवारी 1996 ला. आपण स्थापनेच्या वेळेस शिवा संघटनेचे ध्येय उद्दिष्ट जी पहिल्याच स्पर्धेमध्ये आपण छापलेले काढून आजही वाचा. 1996 ला जे आपण स्वीकारलं त्यामध्ये कुठेही बदल केला. कुठे लिंगायत धर्म किंवा वीरशैव वेगळे, लिंगायत वेगळे, हे वादळ अलीकडची आहे. परंतु या भारत देशामध्ये आणि जगामध्ये आमचा धर्म एवढा श्रेष्ठ आहे, एवढा समतावादी आहे की ज्या धर्मामध्ये कुठलाच भेद मानला जात नाही. आणि ते काम 12व्या शतकामध्ये पुन्हा एकदा नव्या जोमाने क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी केले. आणि मला असं वाटतं आजच्या या व्यासपीठावर महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल अनेक उल्लेख झाले. तेच काम शिवा संघटनेच्या माध्यमातून गेली 30 वर्ष हजारो कडवट मावळे कोणताही भेद न मानता वीरशैव आणि लिंगायत एकच आहे ही भूमिका घेऊन आपण काम करत आहोत. कुठेही आपण तत्वाला मुलं घातली नाही आणि आम्ही वेगळे कसं होतो. आमची भूमिका, आमचा इतिहास, उज्ज्वल इतिहास हा पुसला जाऊ नये. हा धर्म आज काही नव्याने आलेला धर्म नाही. मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे. मी MSc, MA, MPhil आहे. शरण सरगर साहेब, मी तुमच्या बागलकोट जिल्ह्यामध्ये, बिजापूर जिल्ह्यामध्ये बागलकोटला रिसर्च साठी मी 3 महिने होतो. माझा विषय भूगर्भशास्त्र आहे आणि भूगर्भशास्त्राच्या विषयामध्ये जेवढी सूर्यमंडळातली ग्रह तारे आहेत त्यांच्या सहित त्यातला एक ग्रह असलेला पृथ्वीचा त्याच्या केंद्रबिंदूपासून अवकाशापर्यंतचा अभ्यास. आणि आमचा धर्म काही अंधश्रद्धा मानणारा धर्म नाही. आमचा धर्म हा विज्ञाननिष्ठ धर्म, आमचा धर्म हा वस्तुनिष्ठ धर्म. त्यामुळं आम्हाला भेद कुठलाही मानता येणार नाही. आणि म्हणून एक उदाहरण आपल्याला देईल. जगाच्या पटलावर अनेक संशोधनं झाली, अनेक उत्खननं झाली. मानवी जीवनासहित सजीव सृष्टीची उत्क्रांती त्याचा जर अभ्यास आपण केला असेल तर भारत भूमीमध्ये सुद्धा
अनेक प्रकारचे उत्खनन झाले आणि त्या उत्खननातलं एक उत्खनन मोहनजोदडो आणि हडप्पा. मोहनजोदडो आणि हडप्पा त्याच्या नावाचं सगळं काही आलंय. मित्र, मोहनजोदडो आणि हडप्पामध्ये जे उत्खनन झालं त्याच्यामध्ये जे अवशेष सापडले, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये फॉसिल्स म्हणतो, जे अवशेष सापडले ते अवशेष कशाचे सापडले माहितीये? ती आमच्या धर्मामध्ये जो अंत्यसंस्कार आहे, मुस्लिमांमध्ये दफन केलं जातं, ख्रिश्चनांमध्ये दफन केलं जातं, आमच्या धर्मामध्ये दफन केलं जातं. पण मुस्लिम आणि ख्रिश्चनांमध्ये लांब झोपून दफन करतात, तर आमच्या धर्मामध्ये मांडी घालून हातावर इष्टलिंग देऊन दफन करतात का नाही? आणि म्हणून मोहनजोदडो आणि हडप्पामध्ये जे फॉसिल सापडले, अवशेष सापडले, ते अवशेष आमच्या पूर्वजांचे होते. जिथं मांडी घालून हातावर इष्टलिंग दिलेले अवशेष सापडले, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने त्याचा अभ्यास केला आणि त्याचा आर्किओलॉजिकल एज, त्याचं शास्त्रीय वय काढलं, तर मित्रांनो ते वय निघालं इसवी सन पूर्व 5000. येशू ख्रिस्तापासून अलीकडचं ख्रिस्त किंवा जे आम्ही कॅलेंडर म्हणतो आहोत, त्याचं वय 2000 वर्ष. परंतु या पृथ्वी तलावर आमचे जे अवशेष सापडले मोहनजोदडो हडप्पामध्ये, त्याचं वय 7000 वर्ष निघा. 2000 वर्ष कॅलेंडरचे आणि त्याच्या अगोदर 5000 वर्ष, 7000 वर्ष निघाले. त्याचा अर्थ काय? याच भारत भूमीमध्ये 7000 वर्षापूर्वी हातावर इष्टलिंग घेऊन अंत्यसंस्कार करण्याची प्रथा होती. म्हणजे आमचे पूर्वज 7000 वर्षापूर्वी या भारत भूमीमध्ये होते. हे विज्ञानाच्या निकषावर सिद्ध झाले. आणि 7000 वर्षाचा इतिहास आम्ही संघटित राहिलो नाही. भातांबेकर आपण खूप चांगलं बोलला, किंवा मेहकरकर साहेब महाराज सुद्धा खूप अत्यंत प्रबोधनात्मक बोलले. अरे आम्ही संघटित नाही म्हणून आमचं अस्तित्व नामशेष झालं. कसलाही राष्ट्रवादी पंचाचार्यवाद घेऊन बसला. शिका ख्रिश्चनांचं, शिका मुस्लिमांचं तलवारीच्या टोकावर धर्मांतर झालं. अनेक ठिकाणची धर्मांतर करून आज जगात 1 नंबरचा धर्म कोणता झाला? ख्रिश्चन. किती वय ख्रिश्चन धर्माचं? 2000 वर्ष. आमच्या धर्माचं वय किती आहे? अरे 7000 वर्षापर्यंत आम्ही शोध लावला. त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही होतो. आणि आमच्यामध्ये तंडे ओढण्याशिवाय, गटतट करण्याशिवाय, जाती उपजाती सोडण्याशिवाय, मतांतरातले भांडण लावण्याशिवाय आम्ही केलं काय? त्याच्यावर कधीतरी आम्हाला काम करावं लागेल. ही भूमिका ठेवून गेली 30 वर्ष शिवा संघटना कडवटपणे काम करते. पुढे धर्म झालं. ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा कॅथलिक आणि प्रोटेस्टंट आहे. 2 मतप्रवाह आहेत. मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा शिया आणि सुन्नी 2 वेगळे मतप्रवाह आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा एकमेकात जमत नाही. पण ते घरात तुमच्यासारखं बाहेर गुतऱ्या धरून एकमेकाला हलवत नाही. कोणा धर्मामध्ये सांगा? हिंदू धर्मामध्ये सुद्धा 2 आहेत, शैव आणि वैष्णव. सगळ्या धर्मांमध्ये आहे. पण तरी त्यांचं एकत्रित विचारसरणी घेऊन, एक विचारधारा घेऊन
धर्माचा प्रचार होतोय, जगाच्या पटलावरती धर्म वाढवले जात आहेत आणि 7,000 वर्षाचा इतिहास असताना आम्ही मात्र तगडे छाटण्याचं काम करतो. ही खेदाची बाब आहे. काय मिळवलं आहे? मी अनेक वेळेला सांगितलं मानव, जगाच्या पटलावर मी सगळं सांगत बसणार, परंतु काही गोष्टींचा उल्लेख करेल. आमचं जे तत्वज्ञान आहे, आमचा धर्म हा 19 तत्वाच्या खांबावर उभा आहे. 16 संस्कारावर आमचा धर्म चालवला जातो. अष्टावरण, षटस्थल आणि पंचाचार, 8 + 6 + 5 आमची 19 तत्व आहेत. महात्मा बसवेश्वर सरांनी काय 20 तत्व सांगितले का? 19 तत्व आहे. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत, अंत्यसंस्कारापर्यंत आमच्या 16 संस्कार आहेत. सगळीकडे सारखा आहे. पण तू बरा, मी बरा, स्वार्थापोटी आम्ही एकमेकाचे टंगडे छाटायचं काम केलं, म्हणून आमच्या धर्माचा ऱ्हास झाला. आपल्याला उदाहरण देईल. अनेक वेळेला मी सांगितलं, भातांब्रेकर महाराज आपण शिखांचा उल्लेख केला, काय बरोबरी करतात त्यांची? अरे बाबांनो, शिखांची लोकसंख्या या भारत देशामध्ये 1% 1% लोकसंख्या असणारा शीख आज जगाच्या पटलावर त्याचं वेगळं स्थान. भारत देशामध्ये सुद्धा शिखांचं वेगळं स्थान आहे. मानव त्याचं कारण काय असेल तर शीख हे धार्मिक दृष्ट्या कडवट आहेत, कट्टर आहेत. किती कट्टर असावं? मी आपल्याला उदाहरण नाही. आठवा, जेव्हा 10 वर्ष मनमोहन सिंग पंतप्रधान होते, किती खासदार शिखांचे होते? असं मनमोहन सिंगांना वाटलं का की मला पंतप्रधान व्हायचं असेल तर माझी धार्मिक ओळख पुसली तरच मला खासदार मतदान करतील, असं वाटलं का? अरे त्या पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर सुद्धा मनमोहन सिंगांनी स्वतःचा धर्म सोडला नाही, पगडी काढली नाही. देश स्वतंत्र झाल्यापासून या देशातलं सर्वोच्च पद आहे, राष्ट्रपतीचं पद आहे. ज्ञानी झैल सिंग या देशाचे राष्ट्रपती होते. त्यांना असं वाटलं का की मला राष्ट्रपती व्हायचंय, मला माझा धर्म सोडला तर हे लोक मला मतदान करतील, असं कधी वाटलं? तरीही ज्ञानी झैल सिंग राष्ट्रपती झाले, मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. 1% लोकसंख्या असलेल्या शिखांचं वर्चस्व फक्त भारत देशात नाही, जगाच्या पटलावर आहे. कुठल्याही देशात जा, कुठल्याही देशात, हॉटेलिंग व्यवसायामध्ये, ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये, कस्टम मध्ये वर्चस्व कोणाचं? तर शिखांचं वर्चस्व आहे. मित्र, हे काय झालं? महात्मा बसवेश्वरांच्या पवित्र भूमीमध्ये आम्ही चिंतन करण्याची आवश्यकता. त्याचं काय झालं? 1% लोकसंख्या असताना सुद्धा शिखांना सर्वोच्च पदे मिळाली, जगाच्या पटलावर वेगळं स्थान आहे. आणि या भारत देशामध्ये वीरशैव लिंगायतांची लोकसंख्या 5 कोटी आहे. कर्नाटक काही तुळा मिळवायची आवश्यकता नाही, तुमच्यापेक्षा आम्ही महाराष्ट्रामध्ये कमी नाही. भले संख्या आपल्याला जास्त असेल, पण धार्मिक कडवटता आणि कट्टरता कर्नाटकापेक्षाही महाराष्ट्रात जास्त आहे. बांधवांनो, या जगाच्या पटलावरचं सोडा मी भारत उपखंडाचं उदाहरण दिलं आपल्याला, जी या जगामध्ये 7 खंड आणि अनेक उपखंड आहेत. त्यापैकी भारत उपखंड, या भारत उपखंडामध्ये भारत, श्रीलंका, बलुचिस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश हे सगळे देश मिळून एक उपखंड बनतो. मी भारताचं नाही बोलत, भारत उपखंडाचं बोलतो.
आणि या भारत उपखंडामध्ये सगळ्यात अनादी संस्कृती जर कुठली असेल तर ती शिवसंस्कृती आहे. सगळ्यात पुरातन संस्कृती कुठली असेल तर ती आमची संस्कृती आहे. आणि आज आमचा अस्तित्व होता ज्या पाकिस्तानमध्ये मी अनेक उदाहरण दिलंय. भारत देशामध्ये जम्मू काश्मीर 12व्या शतकामध्ये जम्मू काश्मीरचा राजा हा महात्मा बसवेश्वरांचा समकालीन शंकर मरुदेव नावाचा राजा होता आणि तो लिंगायत होता. आज काय अस्तित्व म्हणजे आम्हाला काशीमध्ये सुद्धा जन्म होता लागतंय. ही दुरावस्था का झाली पाकिस्तानमध्ये का? आजही पाकिस्तानमध्ये रावळपिंडी नावाचं शहर. पिंडी कशाला म्हणतात आणि रावळ कशाला म्हणतात मी सांगू का आपल्याला? पंचाचार्य परंपरेमध्ये 4 स्थिर जगद्गुरूचे 2 प्रकार आहेत. आता आहे तर 5 मिनिट काही तर बाकीच्यांचं काय सांगू. 4 स्थिर जे आहेत ते स्थिर जगद्गुरूला रावळ म्हणतात. आणि पिंडी म्हणजे आमची महादेवाची पिंड आहे. आजही पाकिस्तानमध्ये जर पाकिस्तान जर मुसलमानांचा देश आहे तर त्या शहराचं नाव रावळपिंडी कसा? याचा अर्थ असा आहे भारत उपखंडामधलं पाकिस्तान जे आहे पाकिस्तानमध्ये 150 लिंगायतांची संख्या प्राबल्य आहे. हे अनेक उदाहरण देईल. आणि आम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे संपत आलो. खालून श्रीलंकेतून संपलो. कोलंबोमध्ये जा आम्ही जाऊन आलो. शिवा संघटनेचा वर्धापन दिन असं आपण घेतो आहोत बसव कल्याणमध्ये. तसे याच्या पूर्वीचे 29 वर्धापन दिवस आपण झाले केले. सरकारचा 1 वर्धापन दिवस आम्ही श्रीलंकेत केला. श्रीलंकेची राजधानी कोलंबो. 1 वर्धापन दिन आम्ही लंडन मध्ये केला. 1 वर्धापन दिन आम्ही दिल्लीमध्ये जिथं राष्ट्रपतीची प्रॉपर्टी आहे राष्ट्रपती भवन आणि संसद भवन या दोन्हीच्या मध्ये पहिले सभापती मालवणकर नावाचे होते. त्यांच्या नावाचं सभागृह आहे. त्या मालवणकर सभागृहामध्ये आम्ही वर्धापन दिन घेतला. हैदराबादला वर्धापन दिन घेतला. अनेक ठिकाणी वर्धापन दिन घेतला. उशिरा का होईना शरणू सौदई साहेबांच्या मतदारसंघात बसव कल्याण झाली. आणि आज आम्हाला माणूस म्हणून ओळखले जाऊ शकतात. लिंगधारी की तुका एक ही भूमिका घेऊन आमचा धर्म वाढवण्याची आवश्यकता आहे. तर विरक्तवादी आणि पंचाचार्यवादीकडून तुकडे करण्याची आवश्यकता. म्हणजे असा ना विरक्तवादी असा आम्ही आहोत. मी आपल्याला आठवण देईल जेव्हा आम्ही 28 जानेवारी 1996 शिवा संघटना काढली आणि माझ्या बुद्धीप्रमाणे मी घटना घेऊन काढली. काय नियमावली असावी, ध्येय उद्दिष्ट काय असावे, बोर्ड कसा असावा, बॅनर कसा असावा हे करताना मी एकीकडे सिंबल आणि दुसरीकडे महात्मा बसवेश्वरांचा फोटो हा बोर्डावर लेटर पॅडवर जेव्हा घेतला आणि पहिल्यांदा श्रावण महिन्यातलं अनुष्ठान संभाजीनगर जिल्ह्यातला वेळोळा या ठिकाणी आज जगद्गुरू त्या शिराडोकर महाराजांचं अनुष्ठान चालू होतं. त्या ठिकाणी पूर्वीचे नागरिक महाराज होते. मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना दिलं. सगळ्या शिवाचार्यांच्या मठावर मी पाठवलं, विरक्त मठांवर पाठवलं. आणि जेव्हा मी भेटायला गेलो मी हॉस्टेलला राहिलो, विद्यार्थी होतो मी त्यावेळेला. 100 मोटरसायकली घेऊन मी गेलो आणि त्यांना मी दाखवलं, दिलं. बांधवांना तुम्ही माझं लेटर पॅड आणि पत्र करा 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 फाल आणि मला सांगितलं काय लावलं बसवेश्वर बसवेश्वर पंचाचार्य टाका त्याच्यावर तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर तुम्हाला काय लागेल ते मदत आम्ही करू. बांधवांनी कोणाचा दबावला येऊन बघत आहे. तोंड बघितलं 25-30 वर्ष त्यांचा
पण आम्ही आमचं तत्व सोडलं नाही, आमचा विचार सोडला नाही. महात्मा बसवेश्वर बोलावून काढले नाही. आणि दोन्हीलाही सोबत घेऊन भूमिका, समन्वयाची भूमिका ही सेवा संघटना पहिल्या दिवसापासून करते. म्हणून का आम्ही निरशय म्हणतो आमचे काही जगद्गुरू आमच्या सोबत आहे. 5 जगद्गुरू सेवा संघटनेच्या विरोधात आहे. एकही जगद्गुरू सेवा संघटनेच्या 20 वर्षामध्ये आमच्या व्यासपीठावर आलेला नाही. म्हणून त्यांनी तत्व सोडायचे. नवस घेतला म्हणून भाव बदलायचा. आम्ही धर्म नाही. आम्हाला विरक्तवादी असतील तर पंचाचार्यवादी असतील दोन्ही समान आहे. आमचा धर्म वाढला पाहिजे यासाठी 30 वर्षांनी काम करतो आहोत. मी उल्लेख केला ख्रिश्चन मशनऱ्यांची उदाहरणं बघा. मोठी समस्या आहे कर्नाटक. माझ्याकडे सर्वे रिपोर्ट आहे. बातांबेकर महाराज मोठ्या प्रमाणावर कर्नाटकामध्ये कन्व्हर्जन हे मागच्या 50 वर्षामध्ये झालं. लिंगायताचं धर्मांतरण जेवढं कर्नाटकात झालं तेवढं या स्वातंत्र्योत्तर काळात कुठंच झालं. ही समस्या आहे, सामाजिक समस्या आहे, धार्मिक समस्या आहे. या समस्येवर उपाय कोण करणार आहे, याच्यावर औषध कोण सांगणार आहे का विरक्तवादी पंचाचारवादी भांडत बसायचं. आमच्या पुढे कोण दुश्मन आहे आमचा हे ठरवला पाहिजे. आणि म्हणून बांधवांनो या शरणभूमीमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या विचाराच्या भूमीमध्ये मी मुद्दाम याचा उल्लेख करतो. 30 वर्ष सेवा संघटनेने दोघांनाही समान समजलंय. मरेपर्यंत सेवा नाव असेपर्यंत आम्ही कोणाचे एकांगी ऐकणार नाही. भाजपीकर अप्पा विरोध करतात. आज ते तुम्हाला त्यांच्या समोर बोलायचं. मला आठवलंय 2002 ला याच बिदर जिल्ह्यात बिदर शहरामध्ये अक्का महादेवी इंजिनिअरिंग कॉलेज आहे. सन्माननीय भीमण्णा खंडरे हे ऑल इंडिया वीरशैव महासभेचे अध्यक्ष होते. आणि उल्लेख केला या ठिकाणी आमचा धर्म बुडीत निघतो आहे याच्यावर चिंतन करण्यासाठी आपण इथं बसलो. वर्धापन दिन हा चिंतनाचा मेळावा. आणि मी उल्लेख केला पंचाचार्य राजांनी सुद्धा चिंतन केलं पाहिजे. विरक्त राजांनी सुद्धा अतिरेकी भूमिका बदलली पाहिजे या मताची सेवा संघटना. बांधवांनो पंचाचार्यवाद्यांच्या बद्दल मला जास्त बोलायची आवश्यकता नाही. माझा प्रश्न आहे, मी उल्लेख केला जम्मू काश्मीरचा राजा हा आमचा होता. तर जम्मू काश्मीर तर सोडा, पाकिस्तान बलुचिस्तान अफगाणिस्तान सोडा, परंतु जम्मू काश्मीर पासून महाराष्ट्रापर्यंत कुठे गेलाय दाखवा मला. गुजरातमध्ये आहे सेवा संघटना, गुजरातमध्ये मध्य प्रदेशात आहे, राजस्थानमध्ये आहे, गोव्यामध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, कर्नाटकामध्ये सुद्धा या भागामध्ये सेवा संघटनेचे अनेक मेळावे मी घेतलेत मला आठवतं. आणि या भागामध्ये जो समाज शिल्लक राहिला त्याचं खरं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते 12व्या शतकातल्या महात्मा बसवेश्वरांना आणि त्यांच्या शरणाला दिलं. नाहीतर 45 राजांच्या पंचपीठापैकी उज्जैन ती कुठं मेहकरकर महाराज यस जैनांचं साम्राज्य वाढलं, मोगलांचं साम्राज्य वाढलं, तेव्हा निर्णय लपवायची वेळ आली. त्यावेळेला फक्त आमचा समाज परिवर्तित झाला नाही, स्थलांतरित झाला नाही, तर आमचे मठाने पीठसुद्धा काहीच केले. आजही ते चालू आहे, काय वेगळं नाही. आज काही फार वेगळं मानायची आवश्यकता नाही. कुठल्याही गावामध्ये
एन्क्रोचमेंट जर कुठे असेल तर ती आमच्या मठाच्या जागेवर आहे. कुठेही जा, इथं सुद्धा तेच आहे. येताना बघितलं मी विजयराजेच्या किल्ल्यापासून आपण आलो ते बघितलं. कुठेही तुम्ही भारत देशामध्ये एन्क्रोचमेंट ही आमच्यावर झाली किंवा अतिक्रमण हे आमच्यावर झालं. मित्र, अतिक्रमण त्यांच्यावर होतंय ते दुर्बल असतात. जे सबळ असतात त्यांच्यावर त्यांनी अतिक्रमण करायची हिंमत करीत नाही. आणि आम्हाला दुर्बल समजलं नाही. आम्ही एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये मोठेपणा मानला, त्याचा फायदा इतरांनी घेतला आणि आमचं उज्जैन पीठ मध्ययुगीन काळामध्ये उत्तर भारतातून मठ पीठ सोडून दक्षिण भारतामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या कार्यक्षेत्रामध्ये सुरक्षित ठिकाणी आलंय. माझा दावा आहे, एकाही जगद्गुरूंनी उत्तर द्यावं. एकाही जगद्गुरूने आलं का नाही? जर आमच्या मठारी पीठ संपवले उत्तर भारतातले, आमचा धर्म संपवला, आमचा समाज पूर्ण नामशेष झाला. जे काही शिल्लक राहिलंय ते आता कुठं अलीकडं महाराष्ट्रापासून खाली आहे, व गुजरातमध्ये, मध्य प्रदेशामध्ये, राजस्थानमध्ये जे आहे ते स्थलांतरित आहे. इकडूनच जाऊन राहिले व्यवसायाच्या निमित्तानं. तिथे शिवा संघटना आहे, सुरतला शिवा संघटना आहे, अहमदाबादला शिवा संघटना आहे, जबलपूरला शिवा संघटना आहे. ते काही मूळचे तिथे नाही. आणि म्हणून माझा आमचा धर्म हा संपत चाललाय. त्याला वाचवायचा असेल तर विरक्तवादी पंचाचार्यवादी म्हणून भांडण करण्यापेक्षा आम्ही दोघे एक आहोत. म्हणून एका आवाजात आम्ही जय शिवा म्हणायला शिकलं पाहिजे, तरच आमचा धर्म टिकणार आहे. मी तुम्हाला शिखांचं उदाहरण दिलं. शिखांची धर्मावरची निष्ठा काय? ज्ञानी झैल मनमोहन सिंगचं उदाहरण आपल्याला सांगितलं. त्यांची धर्मावरची निष्ठा काय? अरे त्यांना राष्ट्रपती व्हायचंय, पंतप्रधान व्हायचंय. त्यांचे 2-4 खासदार नसताना सुद्धा त्यांना भीती वाटली नाही की मला त्या पदावर जायचं, मी माझा धर्म लपवला पाहिजे, पगडी काढली पाहिजे. त्यांनी पगडी आणि किर्पण सोडलं नाही. म्हणून त्यांचा धर्म आहे. आम्ही आता आमदार साहेबांचं, खासदारांचं, मंत्र्यांचं बाजूला ठेवू, आम्ही गावात ग्रामपंचायतीचे सदस्य जरी झालो तरी गळ्याचा लिंग खुर्चीला ऐकून देशी दारूची चट्टी कमराला लावून आमच्या भावांना शिव्या द्यायला सगळ्यात पुढे आहे. ही व्यथा आमची. त्याचा धर्म विचारांचा. अरे ते ठीक आहे, कॅबिनेट मंत्री भारत सरकारमध्ये असताना बुट्टा सिंग नांदेडच्या गुरुद्वारामध्ये कॅबिनेट मंत्री असलेले बुट्टा सिंग गुरुद्वाऱ्यात येणाऱ्या सेवेकरांचे मुलं उठवले. ही नम्रता आहे. आणि आम्हाला खायला घरात बसू द्या, माझे नाव पाटील, मी त्या कमी येत. आमची ही अवस्था आहे. बिघडलं सुद्धा इथं आमचा धर्म टिकला नाही. आणि म्हणून बांधवावर जागे व्हा. पूर्ण एकदा जागे होतील यावर माझा विश्वास नाही. आणि परिवर्तनाचं चक्र आहे. एक काळ होता गुरुच्या विरोधात बोललं तर दगड मारायचे, पण गुरु चुकीचे असतील तर गुरुच्या विरोधामध्ये कणखर भूमिका शिवा संघटनेने वेळोवेळी घेतली. भूमिका घेऊन आमचा मावळा उभा राहिला. आम्ही आमचं तत्व सोडलं नाही. विरक्तवादी म्हणणे म्हणूनच सोडलं नाही. पंचाचार्यवादी म्हणणे म्हणूनच सोडलं नाही. माणसं बिघडले असतील मठावर आणि पीठावर बसलेले, पण आमची ही जबाबदारी आहे. सगळ्या मठाधिपतींची क्षमा मागून मी आपल्याला या ठिकाणी उदाहरण देणार. महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये खऱ्या अर्थानं धर्माचं जागरण कोणी घातलं, धर्म कोणी टिकवला, कोणी वाढवला, त्याचं उदाहरण द्यायचं असेल, मठाधिपतींनी धर्म टिकवला नाही.
वाईट वाटून घेऊ नका, म्हणून काय तुम्ही त्याच्यात असं समजू नका. जे काम ते झालं नाही, परंतु 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी आणि 16व्या शतकामध्ये संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांनी महाराष्ट्रातला आणि कर्नाटकातला धर्म टिकवला. माझा आपल्याला प्रश्न आहे, जर धर्म टिकवायची जबाबदारी मठावर असलेल्याचीच आहे, असा जर पुराधरांचा असेल तर सांगा, ज्या महात्मा बसवेश्वरांनी आणि संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांचा धर्म टिकवला, वाढवला, ते महात्मा बसवेश्वर कोणत्या मठाचे मठाधिपती? ते संत शिरोमणी मन्मथ स्वामी कोण्या मठावरचे मठाधिपती सांगा. आणि मठावर नसताना महात्मा बसवेश्वर आणि संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांनी जर 12व्या आणि 16व्या शतकामध्ये धर्म टिकवला आणि महाराष्ट्रात ती परंपरा 20व्या शतकामध्ये राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज गुरूंचा आदर केला पाहिजे, ही आमची परंपरा, त्यांचं तत्व आहे. पण गुरुंनी चुकलं नाही पाहिजे, ही सुद्धा भक्त म्हणून आमची अपेक्षा आहे. झालं गेलं सोडा विसरा, त्या महात्मा बसवेश्वरांच्या कल्याण नगरीतून तुम्ही सगळ्या क्षणावर आवाहन करणार आहे. मठ पीठ जर दिलेले असतील, तुमची माझी जबाबदारी त्याला नीट करण्याची भूमिका घ्या. एकजुटीने उभा टाका. एकजुटीने जर समाज उभा टाकला तर गुरु आणि मठांना तिथं कुठे जाऊ शकत नाही, कुठे जाऊ शकत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे, समाज जर हा गेला, समाज जर बेपराधीन झाला, समाज जर धर्म सोडून लागला, तर गुरुने मठाची पद्धतीने पीठाची पद्धतीने सांगायचे. मग ते जिकडे अंगठ्या मिळतात, जिथं मोठा नेता आहे, जिथं मोठा पदाधिकारी आहे, त्यांच्या व्यासपीठावर घेऊन त्यांचे जातात आणि प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करतात. यावर कधीतरी चिंतन करणार आहे. महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये सुद्धा, तेलंगणामध्ये समाज शिल्लक आहे, तामिळनाडूमध्ये समाज शिल्लक आहे, केरळमध्ये अयप्पा स्वामी सारखं देवस्थान हे सगळं आता हटावलंय. खरं तर हे जंगलाचं देवस्थान आहे. माझं आपल्याला नम्रपणे सांगणं बांधवांनो, वीरशैव आणि लिंगायत वेगळे नाही. शब्द छल करू नका. वीरशैव आणि लिंगायताचे तत्व 19 ते येतात, संस्कार 16 ते येतात. व्यवसायावरून आमच्यामध्ये जाती निर्माण झाल्या, म्हणून आमच्या जातीमध्ये सुद्धा आम्हाला भेद करता येत नाही. मित्र हो, या पद्धतीने जर आम्ही वाढलो आणि पुढे चाललो तर आमच्या धर्माला वाढायला वेळ लागणार नाही. कारण वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ धर्म हा आमचा धर्म आहे. सगळ्यांना मला नम्रपणे सांगायचं, धर्मगुरूंना सांगण्याएवढा मी मोठा नाही, पण माझा अधिकार आहे. मी जर कोणा समाजाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रमुख पद भूषवत असेल आणि धर्मपिता आणि धर्मगुरू हे जर आमचा धर्म सोडून दुसऱ्यांचा वाद सांगत असतील तर त्याच्याही विरोधात मी बोललं पाहिजे. धर्मपितावरच्या धर्मगुरूंनी कृपा करून आमच्या धर्मातल्या लोकांना जाती उपजातीच्या वर काढा, त्यांना शिकवण द्या, व्यसनापासून दूर ठेवा, आमचे तत्व आणि संस्कार सांगा. लिंगपूजा केल्याशिवाय पाणी प्यायची आमची संस्कृती नाही. मांसाहार आम्हाला भरसे आहे, तरी काय अवस्था, कुठे गेला आमचा समाज? कोणी सुधारायचं? हे आमच्या पूर्वजांनी मठाला पिठाला ज्या जमिनी दान दिल्यात, तो आमचा धर्म टिकावा, वाढावा, जगावा यासाठी मठावर पिठावर आहे. महाराष्ट्रातले अनेक मठ ते परिवर्तित झाले.
ज्ञानेश्वराला सांगितलं 40 गावापासून आपल्या बुलढाणाकडे अनेक आमचे मठ जे 20 सालांचे मठ आहेत, 108 मठ हे आमचा धर्म सोडून गेले. महाराष्ट्रातलं तुमच्या शेजारी असलेला अक्कलकोटचा स्वामी समर्थ बांधवांना हा स्वामी समर्थ ते उभारंग लावणारा नाही. ते स्वामी आहेत. साधी गोष्ट आजही ना अक्कलकोटला मी जाऊन आलो अनेकदा. अक्कलकोटचे पदाधिकारी इथे बसले. ज्या झाडाखाली स्वामीला बसवलंय त्याच्या खाली कशाचं मंदिर आहे सांगा. आणि अक्कलकोटला बिहारामध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि वरच्या झाडाखाली स्वामी करून बसवलं. उभा गंगेला माझा दावा आहे बांधव. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हा वीर शैवांचा मठ आहे. आणि जर हे नसतं तर स्वामी समर्थच का, कुलकर्णी समर्थ, देशपांडे समर्थ का, स्वामी समर्थ हे नाव स्वामी काढलं असतं त्याही काळात लोकांनी छेड राहिले असते. स्वामी शिल्लक ठेवलं आणि समर्थ करून टाकलं. बापाचं नाव, पंजोबाचं नाव, आजोबाचं नाव काढून टाकलं. त्याचं कूड आणि गोड संपून टाकलं. त्याला उभा दंड लावून स्वामी समर्थ. ही व्यथा किती उदाहरण देऊ आपल्याला. महाराष्ट्रात त्यांनी जगातले उदाहरण देऊ शकेल. ही मोठ्या प्रमाणावर आमच्या धर्माचं परिवर्तन होत असताना मठावर आणि पीठावर बसलेली आमची जर गुरु धर्म वाचवण्यासाठी जर प्रयत्न करणार असतील, वाहत्या गंगेत वाहून जाणार असतील, तर मला असं वाटतं समाज म्हणून आमची जबाबदारी आहे. गुरु जरी वाहत जात असला तर आम्हाला वाहत जाता येणार नाही ही भूमिका खाली. आणि म्हणून बांधवांनो, कडवटपणे आपला धर्म पाळा. हे लिंगायत धर्माचं खूळ आलं ना अलीकडे, मी आपल्याला सांगितलं पाहिजे. लिंगायत धर्माचं खूळ आणणारे कर्नाटकातले पडद्यामागचे कलाकार हे ब्राह्मण आहेत. कसा होऊ शकतो लिंगायत धर्म? मी सांगितलं हरप्पामध्ये आमचे संस्कार आहेत. हरप्पा नावे खरं हर म्हणजे महादेव आणि आप्पा फक्त आम्हालाच म्हणतात. आप्पा मुसलमानाला म्हणतात का? ख्रिश्चनाला आप्पा म्हणतात, तुम्हालाच का म्हणतात? पण पूर्वापारची उपाधी आहे आप्पा. आणि हरप्पा, मोहनजोदडो आणि हरप्पा या नावामध्ये सुद्धा आम्ही आहोत. त्याचा इतिहास 7,000 वर्षाचा. बांधवांनो, आमचा 7,000 वर्षाचा इतिहास हा पुसून काढण्यासाठी महात्मा बसवेश्वरांना धर्म संस्थापक करायचं. आणि एवढ्यावर न थांबता महात्मा बसवेश्वर ब्राह्मण होते. म्हणजे पर्याय ना, आमचाही धर्म हा ब्राह्मणांनी स्थापन केला. हे खरं पडद्यामागचं सत्य आहे. वाद आमच्यामध्ये लिंगायतामध्ये दीडशेमध्ये असू शकत नाही. हा वाद निर्माण केला त्याचं कारण आहे 12व्या शतकातल्या महात्मा बसवेश्वरांना धर्म संस्थापक म्हणलं तर 7,000 वर्षापैकी 800 वर्ष काढले तर 6,200 वर्षाचा आमच्या धर्माचा इतिहास पुसला जातोय. म्हणून हे खूळ आणलंय. म्हणाला लिंगायत धर्म आम्हाला काही आलं नाही, पण लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर आणि त्याच्या पुढे आमचे धर्म कदापि मान्य होऊ शकत नाही. व्यासपीठावर बसलेल्या गुरुवरांना माझं नम्रपणे आव्हान आहे. आम्ही सेवा संघटनेकडून आमच्या अभयराव कल्लावर इथं बसले. खरं तर अभयराव कल्लावर हे नागपूरचे, त्यांचं वय आता 62-65 वर्ष आहे, 70 वर्ष आहे. 70 वर्षाचे अभयराव कल्लावर आमच्याच्या एका उद्योगाचे सूक्ष्म उपजातीचे असताना 70 वर्षापर्यंतही
त्यांना लिंग दीक्षा घ्यावी वाटली नाही किंवा आमच्या कोणा मठाधिपतींना त्यांना लिंग दीक्षा द्यावी वाटली नाही. मागच्या 10 वर्षापासून, बरोबर आहे, मागच्या 10 वर्षापासून अभयराव कल्लावार सेवा संघटनेला जुटले. इसवी सन 2000 24 वर्षापूर्वी संघटनेच्या विचारधारेत प्रभाव आल्यानंतर मागच्या 10 ते 15 वर्षापासून त्यांचा अट्टहास होता, आग्रह होता की मला लिंग दीक्षा घ्यायची आहे की मनोधर्माची आहे. मला माहिती अकांड कांड उठेल, धर्मपीठ मला शाप देतील, म्हणून मी 15 वर्ष नकारत होतो. पण मला 4 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की आता आपण महात्मा बसवेश्वरांच्या शरण घेऊन आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या साक्षीनं मला लिंग झाला, लिंग दीक्षा म्हणून लिंग झाला, म्हणून त्यांना आज लिंग घातला. मित्र हो, मी आपल्याला सांगितलं पाहिजे, महात्मा बसवेश्वर हे ब्राह्मण नाहीत. महात्मा बसवेश्वर हे जंगम आहे, जंगम आहे. महात्मा बसवेश्वरांचा कुळाचा गुरु मुलींचा महात्मा बसवेश्वरांचा पूर्वजाचा इतिहास तुम्ही तपासा, संशोधन करा. त्यांचं आडनाव हे अय्या आणि आडनाव अय्या हे फक्त जंगमांचं आहे. म्हणून हात जोडून विनंती कर्नाटकातले बांधवांना माझी, हे जे षडयंत्र चालू आहे त्याला लढायचं नाही. तुम्हाला परिवर्तित जसे धर्मांतर झाली, ती धर्मांतर कदाचित तलवारीच्या टोकावर मुसलमानांनी केली, पण हे स्लो पॉइझन आहे. हे 20 वर हळू चढते, जेव्हा चढलेलं कळते तेव्हा आम्ही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून बांधवांनो, महात्मा बसवेश्वर हे ब्राह्मण कुळात जन्मले नाहीत. महात्मा बसवेश्वर हे जंगल कुळात जन्मले. त्यांचा आडनाव अय्या आहे आणि म्हणून ते ब्राह्मण नाहीत, तसे धर्मसंस्थापकही नाही. जरूर क्रांतिकारी महापुरुष आहेत. आणि म्हणूनच आम्ही सेवा संघटनेच्या बॅनरवर आजपासून 30 वर्षापूर्वी 45 विरोध केला तरीही सेवा संघटनेच्या बॅनरवर, बोर्डावर, लेटर पॅडवर आम्ही महात्मा बसवेश्वर घेतले. का समाजामध्ये परिवर्तन घडवायचं असेल, क्रांती करायची असेल, धार्मिक विचार हा आवश्यक आहे. परंतु क्रांती करायची असेल तर क्रांतिकारकांना पुढे आणावं लागेल. भगवान गौतम बुद्धांनी बौद्ध धर्म स्थापन केला. बांधवांनो, भारत देशामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म बदलला, बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांना मानणारा वर्ग, अनुयायी वर्ग हा बाबासाहेबांना मानणारा मोठा आहे. म्हणून जर आम्ही उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर समजा आणि त्या ठिकाणी धर्मसंस्थापक मानायला लागलो, मान्य होईल का? होऊ शकत नाही. आणि महात्मा गौतम बुद्धाने हा धर्म स्थापन केला. तो धर्म जेव्हा त्यांनी स्वीकारला तेव्हा तो धर्म वाढवण्याचं काम परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तसंच आमचाही धर्म 12व्या शतकात खऱ्या अर्थानं कोणी जगवला असेल, टिकवला असेल, वाढवला असेल. आज आम्ही लिंगधारी म्हणून दिसतो आहोत. ते कोणाचं श्रेय असेल, कोणाचं पुण्य असेल, कोणाचा आशीर्वाद असेल तर तो फक्त आणि फक्त महात्मा बसवेश्वरांचा. काय करायची आवश्यकता नाही. आणि म्हणून आमच्यामध्ये भेदाभेद करायचा, बुद्धिभेद करायचा, कळ लावायची. पहिल्यांदा उत्तर कोण संपवत आणलं? महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये सुद्धा आमचा समाज आहे. या भागातला समाज आत्ताही तुम्ही केरळमध्ये जा. आम्ही कोलंबोला जाऊन आलो, लंडनला जाऊन आलो. आत्ताही केरळमध्ये जा. आमची लिंगायत लोक लिंगही घालतात आणि चांगलेही घालतात.
आत्ताची घटना सांगतो मी अनेकदा सांगितलं, महाराष्ट्रामध्ये अनेक ओबीसी जातीची लोक दानव घालतात, मग ती ब्राह्मण आहेत का? फक्त महात्मा बसवेश्वरांनी मूल्य करायला नकार दिला, दानव घालायला नकार दिला का? माझ्या अक्काची नोंद झाली नाही, महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये भेद करणारा संस्कार मी स्वीकारणार नाही म्हणून ते नोंद नाकारली. त्यांच्या धर्माच्या क्रियार मूल्य होती म्हणून ते ब्राह्मण आहे, म्हणजे सुतावरून स्वर्ग जात नाही. बांधवनो, आजही महाराष्ट्रामध्ये असेल, कर्नाटकामध्ये असेल, अनेक ओबीसी जाती, सुतार, सोनार, लोहार, कोणती, गुरव यासारखी लोक जानवं घालतात. ती काही ब्राह्मण आहे? ती ओबीसी आहेत का? जर ते जानवं घालतात म्हणून त्याला ब्राह्मण म्हणायला लागलो, काय शिल्लक राहिलं? तसं पूर्वी आमचे पूर्वज लिंग हे बदलत आणायचे. बांधव हनुमानांनी बदलतला लिंग खालच्या खालीच टाकून टाकला, गाड बांधली आणि आमच्या लिंगाचं जाणवत आम्हाला कळलं सुद्धा नाही. मध्ययुगीन काळामध्ये या देशामध्ये सगळ्यात पुरातन मंदिर महादेवाचे आहेत. हेमाडपंथी मंदिर महादेवाचे आहेत, 12 ज्योतिर्लिंग महादेवाचे आहेत, साईबाबाची, गजानन बाबाची, अक्कलकोटच्या स्वामी समर्थाची नाही. आणि पूर्वीचा काळांचा कसा आम्हाला चालवायचा असेल तर बांधवांना आम्ही आमचं खाल्लं पाहिजे. नाही तर मोठी संख्या आमच्यातली इतर शहर छळावर यायला वेळ नव्हता लोकांना. कोणी गरीब खाण्यात आंदोलन करायला चालले, कोण तिरुपतीला चालले, कोण शिर्डीला चालले, कोण शेगावला चालले. आमचा धर्म कोणी जगवायचा सांगा आणि एका मोठ्यापती त्याच्यावर बोलायला तयार एकही. पुरणपोळीवर तूप टाकून खाणे आणि आमच्या पूर्वजांनी दिलेल्या मालमत्तावर मजा मारणे हा उद्योग काही मठामध्ये चालू तरी आम्ही बोलायचं नाही. काय नाही बोलायचं? अरे अनेक मठ त्या मठाच्या जमिनी संपल्या, आमचं अस्तित्व संपायला लागले, तरी आम्ही त्या लिंगायत वेगळे, वीरशैव वेगळे म्हणून भांडू लागलो तर आमच्यासारखे कर्मदरिद्री कोणीच नाही. म्हणून माझी आपल्याला या शरणस्थळावरून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, बांधवांना शपथ घ्या, वीरशैव आणि लिंगायत वेगळे नाही, आम्ही एक आहोत. आणि मग त्याच्यामध्ये आला पुन्हा जाती उपजाती. लिंग धारण करणारा छोटासा व्यापार करायला त्याला लिंगायत मानी म्हटलं. कर्नाटकात वेगळ्या जाती सलगर साहेब, पण आमच्याकडे सांगाल लिंग धारण करतोय, माळी काम करतोय, लिंगायत माळी झाला, तेल काढतोय लिंगायत तेली झाला, कपडा बनतोय लिंगायत कोष्टी झाला, पूजा करतोय लिंगायत चंदन झाला, पूजा करतोय लिंगायत गुरव झाला. यासारख्या जाती व्यवसायावर आल्या, परंतु आमचं सूत्र सगळ्यांचं सारखं आहे, गोत्र सगळ्यांचं सारखं आहे. आम्हाला मठ परंपरा आहे, धर्म परंपरा आहे, संस्कार आहे, विचार आहे, तत्व आहे, आमचं सगळ्यांचं सारखं आहे. रोटी देती व्यवहार एकमेकांमध्ये जरी होत नसला तरी तो व्यवसायामुळे निर्माण झालेल्या जातीमुळे. सेवा संघटनेने तुम्ही विरक्तवादी, पंचचर्यवादी, हा या मठाचा शिष्य, तो त्या मठाचा शिष्य, हे तर सोडा. त्या 30 वर्षामध्ये सेवा संघटनेने आमच्यातली जात आणि उपजात सुद्धा पुसून काढण्याचं काम केलं. आणि म्हणून सेवा संघटनेचे पदाधिकारी फक्त पंचमन जंगम नाही, सेवा संघटनेचे पदाधिकारी सगळ्या उपजातीचे आहेत. आम्ही त्यांना सामावून घेतलं. मला आठवलं आहे, आम्हाला आपण अमरावतीमध्ये होतो, अमरावतीमध्ये ढोर गल्ली नावाची गल्ली आलेली आहे, चर्मका ढोर, आणि त्या ठिकाणचा आमचा शाखा प्रमुख, आम्ही शाखा काढली जाऊन तिकडे, राजू चव्हाण हा अमरावतीच्या ढोर गल्लीच्या सेवा संघटनेचा शाखा प्रमुख झाला. कसा?
त्यांनी आम्हाला आग्रह केला की आमचं एक मंदिर आहे त्याला. तेव्हा खासदार आनंदराव पुढे होते, त्यांना घेऊन आम्ही गेलो आणि त्या मंदिराचं आम्ही त्यांना पूर्वजांची माहिती घेऊन निघालो. हे बांधलं कोणी मंदिर? तर तेव्हा त्यांनी एका खोलीत नेलं आणि त्या खोलीमध्ये त्यांच्या खापर पंजोराचा मोठा फोटो लावून दाखवला. हे मंदिर त्यांनी बांधलं. मित्र हो, ज्यांनी मंदिर बांधलं त्यांच्या खापर पंजोराने त्यांच्या गळ्यात मोठा लिंग होता, कपाळावर विभूती. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं, अरे बाबा तुम्ही तर लिंगायत आहे, भले घोर असा पण तुम्ही लिंगायत आहे. बैठक झाली लगेच आणि त्यांनी मान्य केलं की आम्ही लिंगायत आहोत, पण आम्हाला कोणीच जवळ केलं नाही. आम्हाला अस्पृश्य समजले. एकही गुरु आमच्या घरी आला नाही, एकही धर्मपीठाचा मठाधिपती आमच्या गल्लीत आला नाही, म्हणून आम्ही बदललो. मित्र हो, अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी तालुक्यामध्ये नेर पिंगळाई नावाचा मठ आहे. आदरणीय गुरुवर्य शिवशंकर शिवाचार्य महाराज नेर पिंगळाईकर यांना आम्ही बोलावून घेतलं. तिथे शिवा संघटनेची शाखा काढली आणि त्या लिंगायत थोर समाजाला लिंग दीक्षा. का नाही करायचं? आम्ही लिंग तोडत निघालो. असे कितीतरी उदाहरण आहे. मला आठवत आहे 2015ला आम्ही विदर्भाचा संशोधन दौरा काढला की आमच्या जाती किती आहेत. मेळघाटासारखा दुर्गम भाग अमरावती जिल्ह्यातला, जिथं आम्हाला अतिसूक्ष्म जाती सापडल्या. पटनाव नावाची जात, जिकडे उदगीरला पटवारी म्हणतात, ते मूळचे गावचे पटवारीच, पण डोंगरी भाग जंगल असल्यामुळे घोडे सांभाळायचे. लिंगायत असायचा, पण घोडे सांभाळायचे आणि घोडे सांभाळण्याच्या घोड्याच्या टाचेला नाव मारायचे. म्हणून त्यांचं नाव पटवारीवरून पटनार झालं. अशा कितीतरी जाती आमच्या नामशेष झाल्या. कोकणात गेलो मी, कोकणात एकही जंगम तुम्हाला मंदिरात पुजारी दिसणार नाही. सगळ्या महादेवाच्या मंदिरामध्ये पुजारी गुरव आणि सगळे गुरव हे लिंगायत गुरव. त्यांना सामावून घेतलं शिवा संघटने. नाशिकला गेलो मी पंचवटीला 1998ला. बघितलं पंचवटीचा शहराचा नगराध्यक्ष रमेश आप्पा घोडे हे नगराध्यक्ष होते. ते आमच्या व्यासपीठावर होते. घरी गेलं आणि इतिहास तपासला तर ते लिंगायत गवळी निघाले. संपवतो महाराज थोडस, कारण मला या गोष्टीची चीड येते. महात्मा बसवेश्वरांना साक्षीला फोन मला बोललं पाहिजे. हे कोणी धर्म बनवायचा आमचा? मोठ्या संख्येने लिंगायत गवळी आहेत, लिंगायत कोष्टी आहेत, लिंगायत देवांग आहेत. जा जबलपूरला, तुम्हाला एकही जंगम पण दिसणार नाही. सगळे लिंगायत कोष्टी आहेत, लिंगायत देवांग आहेत, सूक्ष्म जाती आहेत. त्यांना कधी कोणी विचारच घेतलं नाही. आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या मनुवाद्यांनी जेव्हा 1968ला ओबीसी कायदा अंमलात आला, मंडल कमिशन लागू झालं 1990ला, आणि त्याच्यानंतर ओबीसीचं आरक्षण सुरू झालं. तर बांधवलं आरक्षण जातीला दिलं जातंय, धर्माला नाही. आणि म्हणून त्या ठिकाणच्या जाती ही निर्णय ओळख विचारून ओबीसीच्या प्रमाणपत्रासाठी जो लिंगायत तेली आहे तो हिंदू तेली म्हणायला लागला. जो लिंगायत माळी आहे तो फक्त हिंदू माळी म्हणायला लागला. लिंगायत कोष्टी आहे तो फक्त हिंदू कोष्टी म्हणायला लागला. लिंगायत कुसल्या जाऊ लागलं. त्याचं तारीख निरीक्षण आम्ही केलं. आणि मित्र हो, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने आरक्षणाचं आंदोलन उभा केलं. शिवा संघटनेने मोर्चा आंदोलन केलं. जिथं कुणबी मराठा आणि मराठा कुणबी ओबीसी मध्ये असताना, बलाढ्य समाज असताना आजही मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळू शकलं नाही. आमचा एकही अन्याय नाही.
तरीही महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायताच्या एक्केवी शिवासंगेतही ओबीसी मध्ये आणि जो लिंगायत केली होता त्याला ओबीसी प्रमाणपत्र त्याची गरज होती, म्हणून तो हिंदू गरीब प्रमाणपत्र काढू लागला. तो आता लिंगायत केली का? तो हिंदू माळी म्हणून ओबीसी करायचा, तो आता लिंगायत माळी म्हणून करतो. हे अनेक उदाहरणं देईल. भालकीकर आपण काही मुद्दे मांडले, सगळे मी सांगत बसणार नाही वेळ झालेला, पण मला या मुद्द्यावर चिंतन तुम्हाला सुद्धा करायला लावायचं आहे. गुरु जगद्गुरु सोडा, स्वतःच्या बापाने जरी सांगितलं तर माझं धर्माचं तत्व मी सोडलं नाही. एवढी तत्परता असली पाहिजे. आमचा धर्म संपला त्याचं मूळ कारण जर काय असेल तर आमची वीरशैव लिंगायत नावाच्या धर्माची रेल्वे गाडी, ही रेल्वे गाडी धर्माच्या रुळावरून घसरली. वीरशैव लिंगायत नावाची रेल्वे ही धर्माच्या रुळावरून घसरली, म्हणून पुढच्या रेल्वे स्टेशनला गेली नाही. सिखांची, मुस्लिमांची, इतरांची त्यांच्या धर्माची रेल्वे त्यांच्या धर्माच्या रुळावरून सुचाट निघाली, म्हणून त्यांचे धर्म वाढले. आता आम्हाला दुरुस्त करावं लागेल. आमचंही वीरशैव लिंगायत ही रेल्वे आमच्या धर्माच्या रुळावर बनावी लागेल. म्हणून आज शपथ घ्या, जसं वीरशैवाने लिंगायत वेगळे नाही, तसं कोणाही जातीचा असो त्याची कुल आणि गोत्र वीरशैव लिंगायत आहेत, त्यांनी कृपा करून गळ्यामध्ये लिंग धारण करा. आम्हाला कुठल्याही प्रकारचं व्यसन मान्य नाही. मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीनता वाढते. व्यसनाधीनतेपासून बाजूला या, धर्माचं आचरण करा. स्वाभिमानाने कपाळावर विभूती लावा, गळ्यामध्ये स्वाभिमानाने लिंग घाला आणि सकाळी स्नान पूजा केल्याशिवाय पाणी पिऊ नका. एवढी जरी कट्टरता पाहिली तरीही कर्नाटकाच्या पुणे गावातून शहरात निघालं, सगळे विभूतीचे पट्टेच पट्टे दिसतील का नाही? आणि मुस्लिमांना ओळख पुरवत नाही. सगळा गाव हिंदूचा असेल, एक धर्म मुसलमानाचा असेल, सोडतंय का? टोपी घालायची सोडतंय? त्याला आम्ही आगावर्गी म्हणतो, ती आम्हाला सर्वच म्हणत नाही. आमच्याकडे तुमच्याकडे म्हणत असत. आणि धार्मिक तत्परता ही महात्मा बसवेश्वरांच्या साक्षीनं त्यांच्या कर्मभूमीमध्ये, त्यांच्या शरणभूमीमध्ये आपण सगळे शिवाय आज वचनबद्ध होऊया की आजपासून मी आणि माझं घर हे माझ्या धर्माप्रमाणे वागवल्याशिवाय राहणार नाही. एवढी शपथ जरी घेतली तर आपल्याला बऱ्यापैकी असली. शेवटचा मुद्दा सांगून भाषण संपवतो. खूप मुद्दे बोलण्यासारखे आहेत. भालकीकर आपण सांगितलं अल्पसंख्याक दर्जासाठी प्रयत्न करा. मित्र हो, शिवा संघटना ही वास्तववादी विचार करणारी संघटना आहे. मृगजळामध्ये आम्ही वाहतात नाही. मी कायद्याचा अभ्यासक आहे. संविधान मला माहिती आहे. भारतीय राज्यघटना मला माहिती आहे. आणि गोंडस नावाने लिंगायत धर्म म्हणायचा, संसार महात्मा बसवेश्वर म्हणायचे आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याला अल्पसंख्याक फायदे आहेत सांगायचं, समाजाला फसवायचं काम आम्ही कधीच करणार नाही. तर मला माहिती आहे की प्रमुख संघटनेचा धर्म मान्यता घ्यायला निघाला तर आधी गावागावात डोके फुटतील. वीरशैव धर्म का लिंगायत म्हणजे एकाच बाजूला षडयंत्र तुमचा फूट पाडण्याचं. मित्र हो, तुम्ही तर आज धर्म मागावे. शिवा संघटनेने 1999 धर्माची मागणी केली. 1999 इंटरनेटला जा, गुगलवर जा,
आणि तपासा. केंद्रीय गृहमंत्री हे आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर होते, जे आमच्या समाजाचे होते. मी पहिला माणूस होतो. माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे खासदार चंद्रकांत खैरे, विनायक गुरुनाथ, अमरावतीचे खासदार अनंतराव गुडे आणि मी, आम्ही तिघ जण दिल्लीमध्ये गृहमंत्री असलेल्या शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या बंगल्यावर गेलो. माझं निवेदन होतं की आम्हाला वीरशैव धर्म म्हणून ही अक्षर द्या, वेगळा धर्म मान्य करा. निवेदन घेऊन जे भोंडे आले ते कळाल्यानंतर माझ्यासोबत 2 खासदार असताना सुद्धा शिवराज पाटील चाकूरकर साहेब मागच्या दाराने गाडी घुसली आणि पुन्हा निवडणुकीला पीएने हे जाती धर्माच्या साहेबांनी काही नाही सांगितलं. आणि तेच मनमोहन सिंग पंतप्रधान होते. नांदेडला गुरुता गद्दी होती. 2600 कोटी कर्नाटक बरे 600 कोटी दिले. 2 गावांना घरात दिले ना, तरी बरंच आहे. शर्मा नावाचे धर्म मान्य करायचा अधिकार कर्नाटक सरकारला नाही, महाराष्ट्र सरकारला नाही, युनियन टेरिटरी गव्हर्नमेंटला नाही, कुठल्याही स्टेट गव्हर्नमेंटला नाही. तर धर्माची मान्यता देण्याचा अधिकार हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये होम डिपार्टमेंटच्या अंडर सेन्सस कमिशनर आहे. धर्माची मान्यता सेन्सस कमिशनर देतो, सेन्सस कमिशनर. आणि तो सेन्सस कमिशनर गृह खात्याअंतर्गत शिवराज पाटील साहेबांच्या अंडर होता. आम्हाला वाटलं स्वधर्माची मान्यता मिळेल, पण आम्हाला हाकलून दिलं. तरी आम्ही पिच्छा सोडला नाही. मित्र, त्यावेळेला शर्मा नावाचे सेन्सस कमिशनर होते. देशभरातून वेगळ्या धर्माची मागणी करणारे 200 आले होते. 200 अर्ज. त्या शर्माकडे मी कॅबिन मध्ये बसून भांडत होतो मुद्द्यावर, घटनेवर. त्यांना सांगत होतो भारतीय राज्यघटना ही विधर्मी आहे. सरकार म्हणून तुम्ही माझा धर्म ठरवू शकत नाही. माझा धर्म मी सांगितला पाहिजे आणि तुम्ही तफावत करून पाहिजे. कारण भारतीय राज्यघटना आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य देते. आणि धर्म स्वातंत्र्य जर आम्हाला भारतीय राज्यघटनेने दिलेला असेल तर हिरावण्याचा अधिकार तुम्हाला नाही. म्हणून आमचा हा धर्म आहे, हा मान्य करा. मित्र, ज्यांनी धर्माची मागणी केली अशा सगळ्या प्रमुखांना बोलवलं दिल्लीमध्ये आणि सेन्सस कमिशनरच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये 1999 ला कॉन्फरन्स झाली. हे रेकॉर्ड चाललंय. भारतीकर आपल्याला विनम्रपणे मला सांगायचं होतं, पण त्यांना कार्यक्रम होता. 1999 ला कॉन्फरन्स झाली आणि त्या कॉन्फरन्स मध्ये त्या कमिशनरने सांगितलं, तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण आम्हाला जनगणना करताना, सेन्सस करताना पूर्वीचे 6 धर्म आणि 200 धर्म जर मान्य करायचे असतील तर 206 धर्माला कागद ठेवला. आणि म्हणून मध्य मार्गाला नैसर्गिक न्याय मिळाला पाहिजे. या तत्वावर एका धर्माला मान्यता दिली तर 200 धर्माला द्यावी लागेल. म्हणून त्यांनी मध्य मार्ग काढला आणि मध्य मार्ग काढून धर्माच्या 6 रकाने जनगणनेच्या फॉर्ममध्ये होते, त्याच्यात एक 7वा रकाना काढला आणि त्याला इतर म्हटलं. इतर शिक्षक वर्ग इकडे आहे, त्याला इतर म्हणलं. सेन्सस कमिशनरचा सेन्ससचा फॉर्म जो आहे तो 1999-2000 ला बदलला. त्या घटनेमध्ये मी होतो आणि त्यांनी सांगितलं की याच्यानंतर धर्माचं नाव लिहिलं जाणार नाही. 6 धर्म मान्य आहेत, त्यांना मी कोड करू. नंबर 1 टाकलं म्हणजे हिंदू, नंबर 2 टाकलं म्हणजे मुस्लिम, नंबर 3 टाकलं म्हणजे ख्रिश्चन
नंबर 4 टाकलं तर बौद्ध, नंबर 5 टाकलं तर जैन. या पद्धतीने 4 नंबर दिले आणि 7 नंबर तुमचा असेल. ज्यांना कोणाला 6 धर्माचा व्यतिरिक्त धर्म म्हणायचा आहे त्यांनी त्या 7 नंबरच्या रकान्यात तुमच्या धर्माचं नाव लिहा. मित्र हो, हे 2000 ला झाला आणि 2001 ला जनगणना सुरू झाली. शिवा संघटनेने पॉम्पलेट छापून 7 नंबरच्या रकान्यामध्ये आपला धर्म वीरशैव लिहा असं सांगितलं तेव्हा भालकीकर आप्पांनीच पॉम्पलेट छापून तुळजापूर तालुक्यातल्या नळदूरच्या मठाधिपतींना, नंदगावच्या मठाधिपतींना बोलून तिथं लिंगायत लिहा म्हणून सांगितलं. मी 2000 व्यक्ती घटना झालो आणि वाद सुरू झाला. वीरशैव लिहायचं का लिंगायत लिहायचं, आणि म्हणून ते लिहिता आलं ना. आजही संधी आहे. येणारी जनगणना 7 नंबरच्या रकान्यामध्ये भले तुम्ही वीरशैव लिहा का लिंगायत लिहा पण लिहा. कारण दोन्ही लिहिलं तर वीरशैव ऑब्लिक लिंगायत व्हायची सोय आग्रह करून दिली. झालं संपवतो 2 मिनिटं. जनगणनेमध्ये 7 नंबरच्या रकान्यात धर्म म्हणून वीरशैव लिहा किंवा लिंगायत लिहा, दोन्हीपैकी कोणतं एक लिहा. मान्य आहे तुम्हाला? ठराव मांडू. अरे ज्याला वीरशैव लिहायचं म्हणून वीरशैव लिहा, ज्यांना वीरशैवचे आले तरी लिंगायत लिहा. ज्यांना हे लिहायचंय त्यांनी आपल्या 7 नंबरच्या रकान्यात लिहावं असा मी ठराव मांडतो. मान्य असेल तर आपल्याला पाणी बघू ना. हा पण सगळ्यांचं बरं का? धन्यवाद. टाळ्या वाजून स्वागत करा. पुन्हा काही लिंगायत लिहा, काही म्हणून लिंगायत लिहा. डोक्यातलं खूप काढा, लिंगायत लिहा, हरकत नाही. वीरशैव लिहा. हिंदू म्हणू नका. एवढा जर ठराव महात्मा बसवेश्वरांच्या साक्षीला मंजूर झाला तर आता जे आमचे आमदार मारुतीराव मुळे यांनी उल्लेख केला, ज्या महात्मा बसवेश्वरांचा जन्म कर्नाटकात झाला त्या महात्मा बसवेश्वरांना जगाच्या पटलावर कर्नाटकाने आणलं नाही तर ते शिवा संघटनेने आणलं. म्हणून आपल्याला आठवण 26 एप्रिल 2001 या दिवशी महाराष्ट्रामध्ये शिवा संघटनेमुळं पहिली शासकीय जयंती मुंबई पासून चंद्रपूर सगळ्या शासकीय झालेल्या शासकीय जयंती ती शिवा संघटनेमुळे झाली. आणि मग आम्ही जयंती साजरी केली. महिन्याच्या नंतर कर्नाटकातून मला सत्काराला बोलवलं. आमचं महादेवी इंजिनिअरिंग कॉलेज कुठं या ठिकाणी मला सत्काराला बोलवलं. भालकीकर आप्पांनी बोलवलं. मी नकार दिला. मी सांगितलं मी सत्कार घेत. परंतु वेळ अशी आली 15 डिसेंबर 2002 या दिवशी मला सत्काराला जाऊन मी जरा बसून बोलतो. 5 मिनिटं बोलायचे.